₹2100 महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. चला तर नेमकं अपडेट काय आलेली आहे आणि कशा पद्धतीने महिलांच्या खात्यावर आज पैसे जमा होणार, कोणत्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आणि तुम्हाला पैसे मिळणार का नाही, संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण की अशा पद्धतीने नवीन अपडेट आपण YouTubeवर सर्वात अगोदर घेऊन येत असतो. तर आज दिनांक आहे 4 फेब्रुवारी 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आजपासून महिलांना पैसे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे आणि फक्त याच महिलांना पैसे जे आहे ते वाटप केले जाणार आहे. चला तर नेमकं कोणत्या बहिणी असणार आहेत, त्या बहिणींना आज ₹2100 त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. सोबतच 2 ते 3 महत्त्वपूर्ण अपडेट सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत लाडकी बहीण योजनेविषयी. त्यामुळे व्हिडिओ जर आवडत असेल तर लगेच लाईक करून टाकायचा आहे, जेणेकरून अशा पद्धतीने नवीन अपडेट YouTubeवर तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील. तर आतापर्यंत एकूण बहिणींना 7 हप्ते भेटलेले आहेत. 7 हप्ते म्हणजे एकूण किती रुपये झाले, ते झाले ₹1,500 प्रमाणे 10,500 बहिणींच्या खात्यावर आतापर्यंत जमा झालेले आहेत. तुम्हाला किती पैसे आले लगेच कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे, जेणेकरून आम्हाला सुद्धा समजेल कोणत्या बहिणी अजूनपर्यंत राहिलेल्या आहेत, कोणत्या बहिणींना पैसे भेटलेले आहेत आणि पैसे भेटण्यासाठी आपण देखील नक्कीच प्रयत्न करत असतो. आजपासून पैसे वाटप करण्यास सुरुवात तर झालेलीच आहे, परंतु हे पैसे वाटप करण्यासाठी यांनी 8वा हप्ता ज्या बहिणींना पाहिजे आहे त्यांच्यासाठी काही नियम व अटी यांनी ठेवलेल्याच आहेत. या नियम अटी पूर्ण केल्या तरच तुम्हाला पैसे, अन्यथा ₹1 सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. चला तर शॉर्ट मध्ये आपण 3 नियम आणि अटी जाणून घेऊया, जे की 3च नियम आणि अटी यांनी ठेवलेले आहेत. आता या अटी पूर्ण केल्या की लगेच पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील. तर यामधील पहिली आणि महत्त्वपूर्ण अट आहे, तुमचे आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक असायला पाहिजे आणि सोबतच तुमच्या आधार कार्डमध्ये कुठल्याही प्रकारची मिस्टेक असायला नको, किंवा तुमच्या बँक खात्याचा तपशील सोबत आधार कार्डची डिटेल सर्व दोन्ही मॅच झालेली पाहिजे आणि सर्व गोष्टी ज्या त्या ओके असायला पाहिजेत. त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण त्यांनी ठेवलेली आहे, जर तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल, डबल डबल योजना, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर दुसरी योजना असेल, ज्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला ₹1,500 पेक्षा जास्त निधी वाटप केला जातो, अशा जर दुसऱ्या डबल डबल योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुमचा अर्ज जो आहे तो बाद होणार आहे आणि तुम्हाला ₹1 सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही किती योजनेचा लाभ घेता कमेंट मध्ये लगेच सांगायचं आहे. त्याच्यानंतर दुसरी आणि तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे, ती म्हणजे तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायलाच पाहिजे. जर 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल, तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल, तर मग मात्र तुम्हाला ₹1,500 ₹1 सुद्धा मिळणार नाही. परंतु आता तर 2100 वाटप होणार आहे, त्यामुळे ₹2100 मधील पैसे तुम्हाला अजिबात मिळणार नाही. चला तर आता आज नेमकं अपडेट काय आलेली आहे, तर आज मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती मुंबई येथे पार पडलेली आहे आणि ही बैठकीत अत्यंत महत्त्वपूर्णचा आणि मोठा निर्णय जो आहे तो झालेला आहे. चला तर हा मोठा निर्णय नेमकं कोणता झालेला आहे ते आपण जाणून घेऊया आणि आज कोणत्या बहिणींना, सोबतच कुठे कुठे पैसे, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तर आजपासून पैसे वाटप सुरू करण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु फक्त याच महिलांना म्हणजे 10 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि बैठकीत हा मोठा निर्णय झालेला आहे की बहिणींना आता ₹2100 वाटप करायचे आहेत. असा प्रकारचा बैठकीत निर्णय जो आहे तो पार पडलेला आहे आणि सोबतच दुसरा निर्णय जो आहे तो अत्यंत मोठा निर्णय सुद्धा आलेला आहे, तो म्हणजे 3,680 कोटी फक्त लाडक्या बहिणींसाठीच यांनी वाटप जे आहे ते सुरू केलेले आहे. यामध्ये 5 नियम व अटी आहे, त्यातील सर्वात महत्त्वपूर्ण अटी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला लगेच. नियम व अटी म्हणजे सर्वात प्रथम स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्याने पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत. काल 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, ते त्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे मिळतील, सोबतच आज 10 जिल्ह्यांची नवीन यादी आलेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये आज पैसे डायरेक्ट जमा होणार आहे, ते सुद्धा डीबीटी माध्यमाद्वारे. त्यामुळे 10 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण यादी आहे ही. यादी आपल्याला अत्यंत ऑफिशियल सोर्स कडून आलेली आहे, म्हणजे आपण त्यांच्यावर नक्कीच विश्वास ठेवू शकतो. अत्यंत विश्वासार्ह वेबसाईटवरून आपण ही यादी डाउनलोड केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ही यादी आपण लगेच जाणून घेणार आहोत. त्याच्या अगोदर व्हिडिओला एक लाईक लगेच करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच मदत मिळत असते. चला तर ते 10 जिल्ह्यांची नावे धडाधड आपण लगेच जाणून घेऊया. तर यामधील सर्वात पहिला आणि सर्वांचा आवडता जिल्हा आहे मित्रांनो रायगड, कारण की रायगड या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा जो आहे तो पार पडला होता. 3रा वचनपूर्ती सोहळा या ठिकाणी पार पडला होता आणि त्यामुळेच
सुरुवात जी आहे ती आता रायगड पासूनच झालेली आहे. पहिला जिल्हा मित्रांनो रायगड असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा असणार आहे मित्रांनो आपला सर्वांचा आवडता मुंबई शहर, मुंबई उपनगर. सोबतच त्याच्यानंतर नागपूर यावरून नागपूरचं जिल्ह्याचे सुद्धा नाव यादीमध्ये आलेले आहे. भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर आम्ही नागपूरवरून आहोत आणि आम्हाला आतापर्यंत 7वा हप्ता मिळालेला तर नाही आणि 8वा हप्ता सुद्धा मिळालेला नाही. त्यामुळे या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर नाव असणार आहे नागपूर जिल्ह्याचे मित्रांनो. अत्यंत महत्त्वपूर्ण जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जे आहे ते वाटप होणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे आपला छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर धाराशिव, तसेच सातारा, पुणे या ठिकाणी तर 60 ते 70% महिला ज्या त्या वंचित राहिलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून. त्यामुळे पुणे या ठिकाणी सुद्धा सर्वात अगोदर पैसे जे आहे ते वाटप केले जाणार आहेत आणि शेवट असणार आहे सांगली आणि सोलापूर. तर अशा पद्धतीने 10 जिल्हे आहेत मित्रांनो. आता भरपूर महिला विचार, सर आमच्या जिल्ह्यांचे काय झाले, आमच्या जिल्ह्यांना कधी पैसे मिळतील किंवा आमच्या जिल्ह्यांना पैसे मिळणारच की नाही, तर हा प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आज 10 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. उद्या 10 ते 12 जिल्ह्यांची उद्या नवीन 3री यादी आणि अंतिम यादी सुद्धा येणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ठेवा, कारण की व्हिडिओ येता मैसेज आया है कि ऐप डाउनलोड करके इन्वेस्ट कर लो, रातों रात शेयर के भाव डबल हो जाएंगे। कर लो डाउनलोड, अगर पैसे से हाथ धोना हो तो। कुछ लोग शादी के बाद अपनी पत्नी को, व्हिडिओ येता क्षणी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला देखील तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीत नाव आले हे लगेच समजून जाईल आणि तुम्ही सुद्धा बँकेतून पैसे लगेच काढून आणू शकता. तर ते उद्याच्याला काही जिल्हे असणार आहेत. मग ते नांदेड असेल, हिंगोली, परभणी, जालना, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि इकडच्या साईडचं ठाणे असेल किंवा मग सिंधुदुर्ग असेल. तर अशा पद्धतीने उद्या सुद्धा एक नवीन यादी जी आहे ती जाहीर होणार आहे आणि ती यादीसाठी तुम्ही पाहू शकता. तर आता फक्त 3च बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे आणि सोबत या 8 बँका सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत. चला तर त्या 3 बँका नेमकं कोणत्या आहेत ज्या बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे आणि सोबत या 8 बँकाचा नेमकं काय विषय आहे संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तर यामधील सर्वात पहिली बँक यांनी प्राधान्य दिलेली आहे ती म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. आपली सर्वांची आवडती पोस्टाची बँक मित्रांनो, कारण की जर तुमचे खाते पोस्टाच्या बँकेत असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होत असतात. त्याचे अगोदरचे सुद्धा तसे रेकॉर्ड आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI. SBI मध्ये जर तुमचे खाते असेल तरी सुद्धा लवकरात लवकर पैसे जे आहेत ते ट्रान्सफर होत असतात आणि हे पैसे लवकरात लवकर ट्रान्सफर होत असल्यामुळे तुमचे जर खाते SBI मध्ये असेल तरी सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर पैसे येणार आहे. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वपूर्ण बँक आहे ती म्हणजे आपली बँक ऑफ महाराष्ट्र. त्याच्यानंतर या 8 बँका कोणत्या आहेत, तर या 8 बँका अशा आहेत मित्रांनो ज्या बँकेमध्ये सर्व व्यवहार क्लिअर असतात, लवकरात लवकर पैसे पडतात किंवा पैसे तुम्ही काढू सुद्धा शकतात. म्हणजे सरकारी बँका ज्या आहेत त्या 8 बँका असणार आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण असेल किंवा इतर बँका तर सोबत आहेतच. सोबत HDFC अत्यंत विश्वासार्ह बँक आहे. त्याच्यानंतर इंडियन बँक, त्याच्यानंतर येस बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक. तर अशा पद्धतीने 8 ते 8 बँका आहेत ज्या बँकेमध्ये देखील सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते वेगाने ट्रान्सफर होत असतात. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे 2 नवीन योजना सुद्धा शासनाने तुमच्यापासून उद्यापासून अर्ज जे आहे ते सुरू झालेले आहेत. हो मित्रांनो, 2 नवीन योजना आमची स्वतःची टीम जे आहे ते कंटिन्युअसली वर्क करत आहे त्या 2 नवीन योजनांच्या सर्व कागदपत्रांसाठी किंवा सर्व गोष्टींसाठी क्लिअरन्ससाठी. तर आता 2 नवीन योजना ज्या ते उद्यापासून अर्ज सुरू होणार आहेत आणि उद्या अर्ज सुरू झाले की अर्ज कशा पद्धतीने भरायचा, कुठे भरायचा, गाव कोणतं टाकायचं, जिल्हा कोणता टाकायचा, संपूर्ण माहिती आपल्या उद्या चॅनलवर लगेच येणार आहे. चला तर त्या 2 नवीन योजना कोणत्या आहेत आणि त्यासाठी पात्रता आणण्यासाठी नेमकं काय लागत आहे ते सुद्धा आपण लगेच जाणून घेऊया. तर यासाठी फक्त 3च पात्रता आणि अटी यांनी ठेवलेल्या आहेत. त्या 3 पात्रता आणि अटी नेमकं कोणत्या आहेत चला घेऊया. तर यासाठी फक्त 3च पात्रता आणि अटी यांनी ठेवलेल्या आहेत. त्या 3 पात्रता आणि अटी नेमकं कोणत्या आहेत चला तर 20 लाख घरकुल योजना जी आहे तर या योजनेसाठी पहिली आणि पात्रता आणि अट यांनी ठेवलेली आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायलाच पाहिजेत. त्याच्यानंतर दुसरी अट यांनी ठेवलेली आहे तुमच्या नावावर थोडी फार का होईना जमीन असायला पाहिजे आणि जर जमीन नाव नसेल तर फक्त आपण तुम्हाला सांगतो काय करायचं, तर त्यासाठी तुम्हाला संमती पत्र तयार करायचे आहे. तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जर जमीन असेल तर त्यासाठी संमती पत्र भरून तयार करून ते फॉर्म भरताना भरायचे आहे. तुम्हाला सुद्धा घरकुल नक्कीच मिळून जाणार आहे. आणि याच्यानंतर तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट आहे ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील अशाच महिलांना घरकुल जे आहे ते मिळणार आहे. ज्या महिला उशिरा अर्ज करतील किंवा खूप लेट करतील तर अशा महिलांना घरकुल मिळणार नाही. त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करण्यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ मित्रांनो लवकरच सबस्क्राईब केलं नसेल ना
लगेच करून टाका, विचार करू नका, अत्यंत फ्री आहे आणि सोबत व्हिडिओला लाईक देखील नक्की करा, जेणेकरून आम्हाला देखील तुम्हाला अशा पद्धतीची नवीन माहिती देण्यास नक्कीच प्रेरणा भेटत असते. तर आता 2400 शिलाई मशीन सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात वाटप होणार आहेत आणि यासाठी सुद्धा यांनी फक्त 3च पात्रता आणि अटी ठेवलेल्या आहेत. चला तर 3 पात्रता आणि अटी नेमकं कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया. तर यामधील सर्वात महत्त्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायला लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे आणि सोबतच तुम्हाला सिलाई मशीन चालवता सुद्धा यायला पाहिजे. सिलाई मशीन तुम्हाला पाहिजे म्हणल्यानंतर चालवता तर यायलाच पाहिजे. त्यामुळे तुम्हाला सिलाई मशीन चालवता येते की नाही आणि तुम्हाला सिलाई मशीन हवी आहे की नाही हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. कारण की ज्या बहिणींना गरज आहे तर अशा बहिणींना सिलाई मशीनचे फॉर्म जे भरण्यासाठी आपण उद्याच्याला तर आपण सांगणारच आहोत. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले तर तुमच्यासाठी